देवेंद्र फडणवीस, अजितदादा, एकनाथ शिंदेंनी महायुती म्हणून जे एकत्र काम केलं त्याचं हे फळ आहे असं मत रवींद्र चव्हाणांनी व्यक्त केलंय। सर्व निवडणुकांमध्ये कार्यकर्ता आणि पक्षाची विचारधारा जिंकावी म्हणून देवेंद्र फडणवीस अथक मेहनत घेतात, तर अजितदादांच्या निधनामुळे विजयाचा जल्लोष करणार नसल्याचंही रवींद्र चव्हाणांनी सांगितलंय। उरण जिल्हा परिषद मध्ये एका जागेवर ठाकरे सेना तर 2 जागांवर काँग्रेस विजयी झालेली आहे। उरण जिल्हा परिषद 4 पैकी 3 जागांवर महाविकास आघाडीने हा विजय प्राप्त केलेला आहे। तर आणखी एक ही अपडेट समोर येते। लातूरच्या कामखेडा जिल्हा परिषदेत काँग्रेसचा विजय झालाय। काँग्रेसच्या आशाताई भिसे यांनी हा विजय प्राप्त केलेला आहे, तर भाजपच्या सरिता भिसे यांचा मात्र या ठिकाणी पराभव झाल्याचं पाहायला मिळतंय। पंढरपूरच्या गोपाळपूर जिल्हा परिषदेत देखील भाजपचा विजय झालेला आहे। भाजपच्या उमेदवार दुर्गा अंकुशराव यांचा या ठिकाणी विजय झाल्याचं पाहायला मिळतंय। पंढरपूरच्या गोपाळपूर जिल्हा परिषदेत हा भाजपचा विजय झालेला आहे। भाजपने आणखी एक खातं खोललंय। खरं तर या निवडणुकीतही भाजपच मोठा पक्ष ठरल्याचं चित्र आता जवळपास स्पष्ट होऊ लागलंय। तिकडे पंढरपूरमध्ये देखील भाजपचा विजय झालेला आहे। भाजपच्या उमेदवार दुर्गा अंकुशराव यांचा या ठिकाणी विजय झालेला आहे। पंचायत समितीचे 119 जागांचे निकाल हाती आलेले आहेत, तर जिल्हा परिषदेचे 584 जागांचे निकाल आता हाती आलेले आहेत। यामध्ये भाजपला 207 जागा मिळाल्या, तर शिवसेना 125 जागांवर आतापर्यंत विजय प्राप्त केलेला आहे। अजित पवारांची राष्ट्रवादीला देखील 125 जागा मिळालेल्या आहेत। काँग्रेसला 46, ठाकरेंची शिवसेना 38, शरद पवारांची राष्ट्रवादीला 13 जागा मिळालेल्या आहेत। त्यामुळे भाजप पुन्हा एकदा मोठा पक्ष ठरलेला आहे असं चित्र जवळपास हे स्पष्ट होताना पाहायला मिळतंय। तिकडे पंचायत समितीचा जर निकालाची आकडेवारी आपण पाहिली तर 125 जागांपैकी 119 जागांचा निकाल हाती आला। या ठिकाणी हा जल्लोष साजरा करण्यात येतोय भाजपकडून। दुर्गा अंकुशराव यांचा हा विजय झाला। पंढरपुरातील ही दृश्य कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणात आनंदोत्सव साजरा करण्यात येतोय, जल्लोष साजरा करण्यात येतोय। गुलाल उधळत दुर्गाताई गोपाळ यांच्या विजयाचा हा जल्लोष या ठिकाणी आता साजरा करण्यात येतोय। पंढरपुरातील ही दृश्य आपण पाहतोय विजयाची। कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणात हा जल्लोष साजरा करण्यात येतोय। गोपाळपुरातील दुर्गाताई गोपाळ यांच्या विजयाचा हा जल्लोष भाजपचाच खरं तर वरचष्मा या ठिकाणी पुन्हा एकदा पाहायला मिळतोय। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत देखील भाजपने जवळपास बाजी मारलेली आहे। महायुतीला या ठिकाणी स्पष्ट बहुमत असल्याचं पाहायला मिळतंय। अनेक ठिकाणी खरं तर महायुतीने एकत्र लढत दिलेली आहे। अनेक जागांवर त्यांनी विजय प्राप्त केलेला आहे, तर भाजप मात्र महायुतीतील मोठा पक्ष ठरल्याचं पाहायला मिळतंय। महाविकास आघाडीला त्यामुळे आता मोठा धक्का समजला जातोय। भाजपने आपली जी काही रणनीती आखली होती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुकांसाठी, ती रणनीती मात्र आता कुठेतरी यशस्वी झाल्याचं हे चित्र भाजपची जिल्हा परिषद आणि पंचायत समितीतील हे विजयाचं यश आकडेवारीतूनच जवळजवळ समोर येत आहे। अनेक जागांवर भाजपने विजय मिळवलेला आहे। त्या खालोखाल शिंदेंची शिवसेना देखील अग्रेसर ठरल्याचं पाहायला मिळत आहे। तिकडे पंढरपुरात देखील भाजपने आपली सत्ता प्राप्त केलेली आहे आणि म्हणूनच कार्यकर्त्यांकडून
हा जल्लोष साजरा करण्यात येतोय। जागोजागी भाजपचे हे झेंडे फडकताना पाहायला मिळतात। भाजपच्या उमेदवारांकडून, कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणात आज हा जल्लोष करण्यात येतोय। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या या निकालाचा हा धुरळा। वेळोवेळचे अपडेट्स पाहतोय लोकशाही मराठीवर। ही जी आकडेवारी आहे ती टीव्ही स्क्रीनवर आपण पाहू शकतो। 731 पैकी 584 जागांचा निकाल आतापर्यंत हाती आलेला आहे। भाजपला यामध्ये 207 जागा मिळाल्या, शिवसेनेला 125, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला देखील 125 जागा आतापर्यंत मिळालेल्या आहेत। काँग्रेसला मात्र 46 जागा, ठाकरेंच्या शिवसेनेला 38 तर शरद पवारांची राष्ट्रवादी 13। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।